नाहीच आमचा गोपाळ. माझा गोपाळ वेगळा होता. तू कोण कुठला भामटा? अरे तूच माझी वर्दी चोरली असणार. जेव्हापासून या गावात आलायस का नाही नाही ती घडते या गावात. सुधाकर बासा आता. माझ्या गोपाळचा आता एक शब्द जर काही बोललास ना तर बघ आता तुला. बरोबर साधं सुपाईचं व्यसन नाही त्याला. तुझ्यागत दारू पिऊन हिथे तिथं पडत नाही तो. तुला काय बास हा नीट बोलायचं. माझा पोरगा काही रस्त्यावर पडलेला नाहीये. आणि पेत असेल तो दारू पण स्वतःच्या पैशाची पितो. तुमच्या कुणाकडे मागत नाही. मागितलं तरी मी देणार नाही म्या. हा माहितीये देणार नाही. नाही देणार माहितीये की. तुझा कवा हात ढिला सुटलाय ग? जेव्हा पाव तेव्हा मी माझं मला असंच करत असतीस. त्यो घरातला पारंपरिक दागिना लालीला देऊन टाकलास. तुझ्या एवढी आतल्या गाठीची बाई नाही पाहिली मी. तू ग आयदी नुसती आईचं बसून खाणारी. तुझ्यासारखी बाई मी बघितली नाही कुठं. दुसऱ्याच्या जीवावर खायचं आणि त्यांची दोन्ही काढायची. दुसरं येतं तरी काय का तुला? हा ती आहे आयदी. काय काम करत नाही. आयतं बसून खाती. आता काय दिवसांनी तर तिला मुंग्या लागतात बसल्या जाग्यावर. आळशी आहे पण तुझ्यासारख्या अक्कल घाण ठेवली नाही तिने. आणि तो नुसता आय आय करू नये ना. त्या नकली गोपाळ आलाय त्यांनी तुला येडे केले पार. होय ना मग काढू दे मला तो येड्यात. तो आणि मी बघून घेईन काय असेल ते. आमच्या मध्ये पडायचं काय बी कारण नाही ते. समजासनी ना कावीळ झाली माझ्या गोपाळची. खूप काय माझा लोक तुम्हा समजासनी. आणि मी आधी बघतीस की कोणी काय बोलावंच त्याला. ते हाय भामटा. बोलले मी बोलणार. काय करणारच ग तू? हत्या जेव्हापासून मी इथं नांदायला आली ना मी सहन केले आता. पण माझ्या लेखाबद्दल कोणी काय बोललं ना तर मी सहन नाही करणार. कोणी आहेस तू? आठवडी बाजार आहे का? गुरांचा बाजार आहे. काय लावलाय कालवा? रोज आपली जेवताना कटकट. एक शब्द कोणी बोलायचं नाही आता. जेवण होईपर्यंत कुणी काय बोलायचं नाही सांगून ठेवतो. याला नाही काही काम धंदा करतो काही दाखवायचं नाही. चाललंय आपले उंटाच्या याचा मुका घ्यायला. तुझ्या कोण तुला काय बोलतोय बघतोच आता मी. जेव. आता कोण आला असेल? यावेळेला गोपाळ तर येणार नाही. मग कोण असेल? तुम्ही? हाँ वो एक्चुअली आज बहुत दिनों बाद मैंने कुकिंग की थी. बहुत सारी चटपटी चीज़ें बनाई हैं तो सोचा आपके लिए भी लेके चलती हूँ. इस गांव में मैं ज़्यादा किसी को जानती नहीं हूँ आपके सिवा. एक आप ही मेरी सहेली हो. मैं भी अकेली हूँ आप भी अकेले हो तो सोचा दोनों साथ में मिलकर खाना खाते हैं. मैं आ जाऊँ अंदर? हो या ना या. वो मैं प्लेट्स ले लूँ? मी आणते. लीजिए ना. ये अकेलापन भी कितना मुश्किल होता है ना. आपको भी बहुत तकलीफ होती होगी ना. खरं सांगू हे घर मला खूप खायला उठतं. आणि जेव्हा कोणी नसतं ना तेव्हा मला खूप एकटं वाटतं. इस घर के साथ आपकी बहुत सारी बेहतरीन यादें जुड़ी होगी ना. अगदीच असं नाहीये. जेव्हा मी नवीन नवीन लग्न करून घरी आले होते ना पहिल्यांदा तेव्हा हे माझी खूप काळजी घ्यायचे. माझी लाड करायचे. मला फिरायला घेऊन जायचे. पण मग
नंतर नंतर हे खूप बदलले. 4 भिंतीच्या आत मला कोंडून ठेवायला लागले, मला मारायला लागले. कधीच कुठे जाऊन देत नव्हते हे. आणि जरी गेले तरी सतत माझ्यावर नजर ठेवून असायचे. पर ऐसा क्यों करते थे वो? पुरुषांची नजर वाईट असते ना, म्हणून. म्हणजे आम्ही कधी बाहेर फिरायला गेलो ना तर बाकीचे पुरुष माझ्याकडे असे वाईट नजरेने बघायचे आणि आमच्यांना असं वाटायचं की मी त्यांना भाग पाडते माझ्याकडे बघायला, म्हणून ते सतत माझ्यावर संशय घ्यायचे. मला खूप मारायचे देखील. आप कहीं बाहर जा रहे हो क्या? नाही तो तो ये बैग हां, ते जुनं सामान, म्हणजे कपाटात खूप जुन्या साड्या झाल्या आहेत ना, तेच मी बाजूला काढून ठेवत होते बॅगेत. बाकी काही नाही. आपके चेहरे से ही पता चल रहा है आप मुझसे झूठ बोल रही है। मुझे पता है आपने उस नकली गोपाल के साथ भाग जाने का प्लान बनाया होगा, पर आपको कैसे बताऊं, वो फंसा रहा है आपको। मनीषा जी, आपको एक बात बताऊं क्या? मैं बहुत अकेले घूमी हूँ. आपसे बहुत ज्यादा दुनिया देखी है मैंने, और मेरा तजुर्बा यही कहता है कि कभी कभी हम जो देखते हैं, हम जो सुनते हैं, वो हमेशा ही सच नहीं होता है. हमें लगता है कि कोई हमारी मदद करने की कोशिश कर रहा है, लेकिन ऐसा नहीं होता. असल में वो अपना ही फायदा ढूंढ के निकल जाता है. मेरे भी एक दोस्त के साथ किसी ने ऐसा किया था. किसी ने फंसाया था उसे, वो भी पैसों के लिए. ज्यादा मैं नहीं बताऊंगी आपको, लेकिन इतना कहूंगी कि आप प्लीज प्लीज अपना ख्याल रखना. किसी पे भी आंख बंद करके भरोसा मत करना, वरना जिंदगी आपको ऐसे मोड़ पे लाके खड़ा कर देगी कि आपके हाथ कुछ नहीं बचेगा. हिला पण कोणीतरी जवळच्या माणसाने फसवले वाटतं. गोपाळी माझ्याशी असंच वागलं तर, आणि त्याने पण मला फसवलं तर. नाही नाही नाही, गोपाळ माझ्याशी असं नाही वागणार. ते खूप चांगले आहेत, माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. इथल्या माणसांना माझ्याविषयीचा संशय वाढत चाललाय. संशयाचं रूपांतर सत्यात होण्याच्या आधी मला इथून निघालं पाहिजे. काहीही करून आज रात्रीच त्या मनीषासोबत इथून निघून गेलं पाहिजे. पुढे त्या मनीषाचं काय करायचं ते माझं मी बघून घेतो. पण कातळवाडीतले पैसे, त्याचं काय करायचं बघता येईल. पण एवढं मात्र नक्की आहे, आजची रात्र या घरातली शेवटची रात्र. आता हिला नकार दिला तर ही वाद घालणार, झोपायला वेळ लावणार. त्यापेक्षा जरा हिच्या मनासारखं वागतो. या आज काही साडेवेडे न घेता दूध प्यायला. हा खरं तर आज दुधाची लय गरज होते बघा. बघितलं ना सुधाकर दादा माझ्याशी कसा बोलला. डोक्याची नस नुसती ताड 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 होती. असं वाटतं उगाच इथं आलो, इथनं निघून गेलेलं बरं. हो अहो नाही निघून जाणार असं वाटतंय फक्त. म्हटलं नाही लगेच निघून गेलो. आता कुठं आपलं लग्न झाले. तुमची जबाबदारी माझ्यावर, नाही निघून जात. फक्त आजची रात्र काय बोलू नका. डोकं लय दुखतंय माझं. मी डोकं दाब. नका दाबून देऊ. नको, मला झोपू द्या. ते
लाईट बंद करा म्हणजे झोप लागेल नीट. ऐक फायनली मी हे घर सोडतीये. जेव्हा लग्न होऊन या घरात आले होते तेव्हा असं वाटलं नव्हतं की हे घर मला इतकं त्रास देईल म्हणून, इथे एवढ्या भयंकर आठवणी माझ्या वाट्याला येतील म्हणून. पण आता मी या सगळ्यातून सुटणार आहे कायमची. बराच वेळ झालाय. ती मनीषा तिकडे माझी वाट बघत बसली असेल. मला निघायला पाहिजे. कुठं चाललाय? हा कुठं चाललाय? दुकानावर चालले. अहो काय झालं, लग्नाच्या गडबडीमुळे इतके दिवस झालं दुकान बंद होतं, त्यामुळे कामाचा लोड लय वाढलाय बघा. आता काय कस्टमरला शब्द देऊन ठेवलाय, शब्द जर मोडला तर गिऱ्हाईक तुटल, आणि गिऱ्हाईक तुटलं तर किती महागात पडल, पैसा नाही येणार. आता कुठं आपलं लग्न झालंय, संसार करायचा म्हणजे पैसा लागत, आणि पैसा पाहिजे म्हणजे दुकानावर जावं लागत. जाऊ द्या मला. एवढंच ना? अहो मग सांगून जायचं ना, असं लपून छपून जायची काय गरज आहे? घरातले सगळे झोपल्यावर गुपचूप चोरासारखं जायची काय गरज आहे तुम्हाला? मी काय चोऱ्या माऱ्या करायला चाललोय काय? हा का कुठं दरोडा टाकायला चाललोय? का कुणाचा खून करायला चाललोय? का कुठं माझं बाहेर कुठल्या बाईबरोबर अफेअर आहे, लपड चालू आहे काय? मला नाही माहित मला. पण मला एवढं चांगलं माहिती आहे, तुम्ही रातचं उठून कुणाला कळू न देता गुपचूप बाहेर जाऊन काहीतरी करता. तुमच्या ह्याच वागण्यामुळे माझा विश्वास बसना झालाय तुमच्यावर, आणि माझ्या एकटीचा नाही, आजीचा पण संशय आहे तुमच्यावर. पण चला आपण असं समजून चालू का आजीला दिसत नाही, पण माझं काय? काय तुमचं काय? माझ्या डोळ्यांना दिसतं ना. मी रोज हे माझ्या डोळ्यांनी बघतेय, तरी तुम्ही मलाच ओरडताय. ओरडू नका तर काय करू? त्या दिवशी जर का लग्नाला होकार दिला नसता ना, तुमच्या आई बापाने अंगावर रॉकेल टाकून स्वतःला संपवून घेतलं असतं. उगाच त्या दिवशी तुमच्या लग्नाला होकार दिला, नाही तर आई बापा बरोबर तुम्ही पण गेला असता. उपकार केलेत मी तुमच्यावर समजा. ही उपकाराची भाषा तुमच्या जवळच ठेवायची. हा, माझ्या वडिलांनी पैसे दिले होते तुमच्या वडिलांना, आणि त्या बदल्यात तुमचं आणि माझं लहानपणी लग्न झालं होतं. त्यामुळं तुम्ही माझ्याशी लग्न करून आमच्यावर उपकार केलेत, हा गैरसमज डोक्यातून लवकरात लवकर काढून टाकायचा. आणि आता बायको आहे मी तुमची, त्यामुळे तुम्ही काय करता, कुठं जाता, ही मला कळलंच पाहिजे. बायको आत ना माझी, इथनं पुढं नवऱ्याकडे असं पोट वर करून बोलायचं नाही. दुसरी गोष्ट, मगाच्यापासून मराठीतच सांगतोय मी कुठं चाललोय, दुकानावर चाललोय. नाहीये ना माझा विश्वास तुमच्यावर? ठेवा विश्वास, ठेवा विश्वास. झोपा इथं का, जाऊ द्या मला. अजिबात नाही. मला एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? मला दुकानावर जाऊ द्या. गप्प इथं झोपायचं, नाहीतर मी काय करीन माझं मलाच माहित नाही. कात्री आहे ती, खेळणं नाही. हाताला लागलं तर रक्त पित्त येईल. जाऊ द्या दुकानावर, त्या इकडं. नाही देणार. जे काय आहे ना, सकाळी करायचं. आत्ता इथं झोपायचं.
तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला दुकानावर जायचंय, द्या ते इकडं. मी पण एकदा सांगितलेलं कळत नाहीये तुम्हाला? मी सांगितलं ना, नाही सोडणार बाहेर आत्ता. गप्प झोपायचं इथं. कधी एकदा गोपाळ येतात आणि आम्ही इथून कायमचं निघून जातो. असं झालंय मला. या गावात आता जास्त थांबवत नाही. पण किती वेळ झालाय, हे गोपाळ का नाही आले अजून? तुम्ही माझ्या डोक्यात जाऊ नका. एकदा जर का माझं डोकं सटकलं तर मी काय करेन मला माहिती नाही. मला माझ्या कामाच्या आडवं आलेलं कुणीही चालत नाही. मी पण बायको आहे तुमची. नवरा कधी काय करतो हे मला पण चांगलंच माहिती आहे. तुम्ही काय पण करा हो, मी नाही घाबरत तुम्हाला. लय झालं तुमचं. ही लग्न जागेवर मोडून टाकीन. आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढीन तुम्हाला. ह्याला पिले कोटलाय, ह्याला काय रातचा कालवा लावलाय ग. मुडद्याने सगळं झोप मोड केली. त्याला आले पटके लवकर, त्याला घातलं नोंद डाबऱ्या. आत्याबाई तुम्ही थांबा जरा. अहो तुम्ही जावा की आणि समजावं दोघांच नाही. हा तुमचंच ऐकते ती. जावा. तुला तर हे असलं चांगलं नाही बरं. बाई आत्ताच लगीन झालंय त्यांचं, तवर आहे असं पुढं कसं होणार आहे? नाहीतर काय, मुडदा घरात आल्यापासून सगळी शांतता गेली. एक दिवस सुखात ना, रोज काय नाही काहीतरी क्लेश आहेतच. ह्याला द्या हाकलून, त्याशिवाय घरातल्यांना सुख बी लागायचं नाही आणि सगळी शांततेत झोपणार बी नाही. आणि मी काय बोलत नाही म्हणायचं, बोंबलत सुटायचं. अशी गत आहे त्या मुडद्याची. त्याची किरडी ढासाळली त्याची लवकर. आतापर्यंत यायला हवं होतं यांनी. अजून कसे नाही आले हे गोपाळ? त्यांनी दिलेली वेळ सुद्धा निघून गेलीये, तरी पण का नाही आले? त्यांच्या घरी काही गडबड तर झाली नसेल ना? काय करू? त्यांच्या घरी जाऊन बघू का एकदा काय झालंय नक्की? काय असं काय बघता रागानं? काय उपयोग होणार नाही त्याचा. मी इथून नाही हलणार आणि तुम्हाला पण बाहेर जाऊ देणार नाही. लय महागात पडेल तुम्हाला. लय म्हणजे लय महागात पडेल. घटस्फोट देईन मी तुम्हाला. घटस्फोट मला द्याच. बघू मला पण तुमची हिंमत. परत घटस्फोटाचं नाव जरी काढलं ना, जगणं हराम करून टाके ना तुमचं. ही माझ्या कुठल्याच धमकीला का घाबरत नाहीये. अगो हे कुठच्या कुठं पोचली तुम्ही दोघं? अशाने हे दोघं एकमेकांचा जीव घेत्याल. जावा तुम्ही तरी जाऊन समजावा त्या गोपाळला आणि तिला बी दरडवा जरा. ए एकदा समजावलंय त्याला. रोज रोज समजवायला माझ्याकडे वेळ नाही तेवढा. बरोबरच आहे त्यांचं. आता काय लहान राहिले का ती त्यासनी समजवायला? हा ए बा, आपण आपलं लग्न लावून दिलं त्यांचं, आता पुढचं त्यांनी त्यांचं बघावं. पण लगीन लावून दिलं पण हात झटकून बसायचा वय आपण? अहो घरातली मोठी माणसं पण काही जबाबदारी आहे का नाही आपली? हाय की जबाबदारी हाय. मग जा तूच जाऊन समजव त्यासनी. तुझाच लिहू की तुझंच ऐकन जा. असं आहे करंजी. आता माझा लोक तुझा लोक करायला लागलीस वय? अगं सुधाकरच्या टायमाला मी कधी म्हणले नव्हते असं की तू जाऊन समजव म्हणून तुझ्या लेकाला. ए यार पुरे झाला तुमचा तमाशा. आता आपली भांडणं होत होती. माझे वडील पडले का कधी भांडणात आपल्या? हा तरी इतके वर्ष संसार केला की नाही आपण? मग हे बघ कोणाच्या भानगडीत आपण काय पडायचं नाही. त्यांचं त्यांना गोंधून घेऊ देत. चला आता चला झोपा सगळे. ए चला चला चल ग. अगो पण चल. साहेब आता लग्न झालंय आपलं. मी तुम्हाला आपलं मानलंय. माझं प्रेम आहे तुमच्यावर. त्यामुळे आता माझं जे काही होईल ना तुमच्या बरोबरच होईल. आता तुम्हाला जर माझ्यासोबत जगायचं नसेल ना तर मग तुम्ही मरा. मी तुम्हाला दुसऱ्या बरोबर जगू देणार नाही. हिचा आत्ताच जीव घ्यावा वाटतोय पण घरात आहे त्यामुळे असं काही करता येत नाहीये ना. पुढे जाऊन ही अशी डोक्यावर बसणार हे आधीच माहिती असतं ना
तर आधीच तिला दिली असती एक गोळी कायमचा आराम. काय झालं? असं का बघताय माझ्याकडं? आहा, आतापर्यंत निमूटपणे सगळं ऐकून घेणारी ही शेळपट लाली अचानक वाघीण कशी काय झाली असा प्रश्न पडला असेल ना? त्याचं काय आहे गोपाळराव, बाई शेळीगतच असते, पण तिच्या संसारावर जेव्हा गोष्टी येतात ना तेव्हा ती वाघिणीचं रूप धारण करते. वाघीण वाघीण नाही तुम्ही, एक मूर्ख मुलगी आहात. अक्कल नाहीये तुम्हाला. माझाच चुकला, उगाच तरस खाऊन तुमच्याशी लग्न केलं. चुकलं ना? झाली ना चूक, मग आता निस्तरायची ती. मी आता अशी तशी नाही मरणार. या घरात तुमच्यासाठी तुमच्या सोबत आले ना मी, मग आता तुमच्या सोबतच मरणार.